मागील व्हिडिओमध्ये आपण 5 क्वेश्चन बघलेलो होता. आता 6वा क्वेश्चन बघलो. तुम्हाला काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण व्हिडिओ बनवूया. मग आता आपण क्वेश्चनकडे येऊया. क्वेश्चन काय 6th काय आहे, जे इक्वेशन दिले ते आहे 1/3. काय आहे मित्र? 1/3 फ्रॅक्शन आहे. 1/3 x प्लस y इज इक्वल टू 10/3. इक्वेशन नंबर 1 फ्रॅक्शन असू दे काय असू दे, आपल्या नियमानुसार नियम चालूया. मग काय 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4. इक्वेशन नंबर 2. राईट. मग हे जर आपण बघायला गेलं, इथं फ्रॅक्शन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये काय 3. राईट. म्हणजे इथं पण 3 आहे, इथं काय नाही म्हणजे काय मित्रांनो 1 आहे आणि इथं 3 आहे. ओके. म्हणजे हा फ्रॅक्शन जर उरवायचा असेल तर आपल्याला 3 न इक्वेशन 1 ला काय करावं पडते, मल्टिप्लाय करावं. तसंच जर इक्वेशन 2 बघायला गेलं, 2 इथं काय आहे 4 आहे, म्हणजे इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, म्हणजे 4 न आपल्याला इक्वेशन 2 ला काय करावं पडते, मल्टिप्लाय करावं पडते. राईट. करून घेऊया. म्हणजेच इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय करू, खाली 3 आहे म्हणजे 3 न मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय 3 2 इक्वेशन कोणत्या इक्वेशनला 1 ला. मग इक्वेशन 1 ला 3 न जर मल्टिप्लाय करलं आहे 3 इंटू 1/3x सेपरेट करा, 3 इंटू प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. राईट. मग 3 गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल. मग इथं उरलं काय x प्लस इथं काय 3y इज इक्वल टू 10 ला 10. इक्वेशन नंबर 3 न्यू इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. मग अजून इथं इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय करू आपण, 4 न. इथं 4 आहे डिनॉमिनेटर मध्ये 4 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच मल्टिप्लाय बाय किती ना 4 न 2 इक्वेशन कोणत्या इक्वेशनला, सेकंड. मग सेकंड इक्वेशनला 4 इंटू 2 8x. राईट. मग प्लसला प्लस 4 इंटू 1/4y. राईट. मग आपण इकडचं LHS साइडच बघायचं नाही, RHS कडे पण लक्ष द्यायचं. 4 इंटू 11/4. राईट. 4 गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल. मग इथं काय उरला 8x प्लस y इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 4. राईट. मग आता आपण कंपॅरिझन कुठं करायचं माय 3 आणि 4 मध्ये. मग इथं काय x आहे, इथं काय 8 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. मग हे कोएफिशियंट बघायला गेलं, ह्याचं LCM 8 येते आणि ह्याचं LCM 3 येते. राईट. मग मी काय करतो, एक तर इक्वेशन 3 ला 8 न मल्टिप्लाय करा किंवा इक्वेशन 4 ला किती मल्टिप्लाय करा 3 न. मग आपण काय करू 3 आपल्या 8चं टेबल येते की नाही, की तुम्हाला येईल की नाही मला माहित नाही. मग आपण काय करू 3 न मल्टिप्लाय करू, म्हणजेच मल्टिप्लाय बाय 3 2 इक्वेशन किती मित्रांनो 4. राईट. 4 ला 3 न मल्टिप्लाय करलेल्या 8 इंटू 3 24x प्लस 3 इंटू y 3y आणि 11 इंटू 3 33. इक्वेशन नंबर 5. राईट. मग जे इक्वेशन बदललं त्याच्याकडे बघायचं का, बदलायचं नाही. मग इक्वेशन कोणत्या सोबत कम्पॅरिझन करू, 3 आणि 5 सोबत. 3 आणि 5 सोबत जर करायला आहे तर 3 प्लस आहे, इथं पण 3 प्लस आहे, म्हणजे दोन्हीचं पण काय करावं पडते, दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करावं पडते. म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन कोणते 3 and 5. 3 and 5. मग 3 काय आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि 4 नाही मित्रांनो 5. राईट. 5. मग 5 काय 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. राईट. मग सबस्ट्रॅक्शन करायला खालचे साईन बदलतात, प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस आणि प्लसच्या जागी मायनस. 3y गेट कॅन्सल. हा 24 मायनस आहे आणि हा इथं काय म्हणजे 1. 24 मायनस 1 23. x मोठ्या संख्येचं चिन्ह, मायनसला मायनस. मग 33 मायनस 10 23. मग कोणते 23 मायनस, हा मायनस मायनस गेट कॅन्सल. म्हणजेच x इज इक्वल टू 23 मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आलं तर डिव्हिजन 23 बाय 23.
म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती 1. राईट. मग आता म्हणता येते एक्स व्हॅल्यू कुठेही ठेवा, आपल्याकडे 5 इक्वेशन आहेत 1 2 3 4, कुठेही ठेवा व्हॅल्यू तीच भेटणार. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणतं 3. राईट. 3 इक्वेशन मध्ये ठेवलेलो 3 काय एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. मग एक्स ची व्हॅल्यू 1 ला 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. राईट. आपण ह्याच्यात पण ठेवलं उत्तर आपल्याला भेटलं असतं. 1 प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. मग 10 मायनस 1 9 3y म्हणजेच y. 3 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन 9/3 3 3 द 9 y इज इक्वल टू 3. मग आपलं सोल्युशन काय आहे मित्रांनो? सोल्युशन x, y इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू जी आहे ते पहिल्यांदा 1 आणि y ची व्हॅल्यू काय 3. राईट. मग आता क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. 7 पाहताना काय करायचं बघा मित्रांनो, इथं हे दिलं ते दिलं म्हणून कन्फ्युज काहीच व्हायचं नाही. आपल्या मेथडने आपण विचार करूया. काय बोलू? पहिला इक्वेशन लिहून घ्या 9x प्लस 101 y इज इक्वल टू 499 इक्वेशन नंबर 1. आणि काय 101x प्लस 99 y इज इक्वल टू 501 इक्वेशन नंबर 2. राईट. मग जर बघायला गेलं आपण तर बघायला गेलं तर इथं 99 आहे आणि इथं 101 आहे आणि इथं 101 इथं 99. तुम्ही जर बघायला गेल्या हा 99 एक्स क्रॉस मध्ये आणि इथं पण काय 101. राईट. म्हणजेच हा थोडक्यात बटरफ्लाय मेथड. बटरफ्लाय मेथड म्हणजे काय? हा एक्सचा व्हेरिएबल जे असेल ते सेकंड इक्वेशन मध्ये वायचा व्हेरिएबल असेल आणि वायचा व्हेरिएबल इक्वेशन 1 मध्ये जे असेल ते एक्सचा कोएफिशियंट असेल. मग आपण जर असं आले हा बटरफ्लाय मेथड, डोळे झापून इथं काय मल्टिप्लाय ते काय करायचं नाही, डोळे झापून एकदा प्लस एकदा मायनस. मग एकदा प्लस करून घेऊया. मग काय करूया? ऍडिंग इक्वेशन 1 and 2 प्लस करलेल्या. मग 99x प्लस 101 y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99 y इज इक्वल टू 501. राईट. ऍडिशन करलेल्या. ऍडिशन करताना खालचे चिन्ह बदलत नाहीत. मग हे जर ऍडिशन करलेलं 99 आणि 101 200x प्लस 200y आणि यांचं जर ऍडिशन केलं 1000 येते. राईट मित्रांनो. मग आपण इथं 200 कॉमन आहे बाहेर घेऊया. म्हणजे 200 इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000. राईट. 200 इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन मध्ये म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000/200. हे 20 कटले 2 5 10 म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती 5 2 5 10 इक्वेशन नंबर 3. राईट. मग आता ऍडिशन केल्या. आता अजून काय करायचं? बटरफ्लाय मेथडला सबस्ट्रॅक्शन करायचं. मग सबस्ट्रॅक्शन करूया. काय 90 सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. राईट. मग 1 काय आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. राईट. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. सबस्ट्रॅक्शन करायला म्हणजे खालचे चिन्ह बदलतात. इथं ऍडिशन करत होत्या म्हणून खालचे चिन्ह बदलल्या नाही साईन. आता इथं साईन मात्र बदलतात. प्लसचं मायनस आणि प्लसचं मायनस आणि इथं मायनस. राईट. म्हणजे 101 मधून 99 गेले 2x मोठ्या संख्येला मायनस आहे म्हणून मायनस आणि 101 मधून 99 गेले 2y मोठ्या संख्येला प्लस आहे प्लस. मग अजून इथं जर बघायला गेल्या -2. राईट. मग मी काय करतो -2 कॉमन काढतो. का -2 कॉमन काढतो? मला इथे एक्स प्लस वाय आहे, मला इथं मायनस पाहिजे तरच आपलं काय होते एलिमिनेट होतात व्हेरिएबल. म्हणजेच -2 कॉमन काढलं एक्स प्लस वाय
एक्स मायनस वाय, राईट. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2, राईट. मग हा -2 इकडे गेला, एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2 बाय -2, मायनस मायनस कॅन्सल, 2 1 2, म्हणजेच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4, राईट. दोन इक्वेशन भेटले, सिंपल फॉर्म मध्ये भेटल्या. सिंपल फॉर्म म्हणजे काय, कोएफिशियंट 1 1 असलेले. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, राईट. मग इथं साईन, आत्ता पहा, आतापर्यंत आपण साईन सेम असलेले पाहिले, आता साईन डिफरंट आहेत. म्हणजे एकदा प्लस आहे, एकदा मायनस आहे. म्हणजे त्या दोन्ही इक्वेशनचं काय करायचं, ऍडिंग इक्वेशन 3 and 4. मग 3 काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मग ह्याचं काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग ऍडिंग करलेल्या खालचे साईन बदलत नाहीत, हा वाय कॅन्सल, एक्स अधिक एक्स के, 1 आणि 1 2 एक्स, बरोबर 5 + 1 6. हा 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आला तर डिव्हिजन, एक्स इज इक्वल टू 6/2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3 × 6, एक्स इज इक्वल टू 3, राईट. मग हे एक्स ची व्हॅल्यू आपण 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, किंवा 3 मध्ये किंवा 4 मध्ये. जिथं सिंपल आहे तिथं बघा, इथं आणि इथं सिंपल आहे तिथं ठेवून टाका. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कशात बी ठेवा मित्रांनो, इन इक्वेशन 3. मग 3 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्स ची व्हॅल्यू 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, वाय बरोबर 5, प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस, 5 - 3 2, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती, 2, राईट. मग आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे, ते लिहून टाकूया शेवटी. सोल्युशन इज इक्वल टू काय, सोल्युशन एक्स कॉमा वाय इज इक्वल, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि वाय ची व्हॅल्यू काय 2, राईट मित्रांनो. मग आता क्वेश्चन नंबर 8, लास्ट एक्सरसाइज 1.1 चा लास्ट एक क्वेश्चन आहे. मग काय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172, इक्वेशन नंबर 1, अँड 57x मायनस 49y इज इक्वल टू 252, इक्वेशन नंबर 2, राईट. मग इथं बघायला गेलं, एक्सचं व्हेरिएबल 49 आहे आणि वायचं व्हेरिएबल 49 आहे, म्हणजे क्रॉस म्हणजे कोणतं मेथड मित्रांनो, बटरफ्लाय मेथड. इथं पण एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेम आहेत आणि इथं पण एक्स आणि वायचे कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे बटरफ्लाय मेथड म्हणजेच काय, एकदा ऍडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन, म्हणजेच ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 काय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. मग 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ऍडिशन करलेल्या 9 + 7 6, कॅरी 1 म्हणजे 106 x, आणि याचं पण 10y, मायनसला मायनस. मग याचं 2 to the 4, 7 + 5 2, कॅरी 1 म्हणजे 424, राईट. मग इथं कॉमन 106 आहे, 106 कॉमन जर काढलं, एक्स मायनस वाय, मग 424, राईट. मग 106 हा मल्टिप्लाय मध्ये, इकडे आल्यावर डिव्हिजन मध्ये एक्स मायनस वाय इज इक्वल टू 424 बरोबर 106. तुम्हाला टेबल येणार जर गेलं, साईड 6 for the 24, 1 for the 24, म्हणजे याची व्हॅल्यू किती येते मित्रांनो 4, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर किती 3, राईट. कळलं, 6 for the 24, 1 for the 4. मग 106 ला 4 न मल्टिप्लाय केलं तर काय ते 424, इक्वेशन नंबर 3. मग आता एकदा ऍडिंग केलं, आता काय करायचं मित्रांनो, सबस्ट्रॅक्टिंग. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2, राईट. मग हे 1 काय, 49x मायनस 57y 172, 57x मायनस 49y बरोबर 252, राईट.
मग सबस्ट्रॅक्शन करायला तर चिन्ह बदलतात, प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस, आणि इथं मायनसला मायनस. मग हा किती झाला? 57 मधून 49 गेले 8x. कोणते 8x? मायनस. आणि इथे जर बघायला गेलं 8y. राईट. मग इथे जर बघायला गेला हा 80 येते. कोणता 80? मायनस 80. राईट. म्हणजे हे मोठ्या साईनचं चिन्ह. मग हा -8 कॉमन घेतो. -8 जर कॉमन घेतला, कोणते घ्या? -8 घेऊ शकतो, नुसतं 8 पण घेऊ शकतो. -8 जर कॉमन घेतलं, x नुसतं 8 घेतो, 8 घेतलं, -x प्लस y इज इक्वल टू -80. मग 8 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन, -x प्लस y इज इक्वल टू -80/8. म्हणजेच -x प्लस y इज इक्वल टू -10. इक्वेशन नंबर 4. मग आता जर बघायला गेला, इथं हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. समथिंग वेंट रॉंग. मग मित्रांनो इथं बघा, हा मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? मायनस. राईट. मग -8y. मग मी काय करतो, इथं -8 जर कॉमन काढला, x प्लस y. मग -8 x प्लस y जर असेल तर हा -8 इकडे आला, मायनस मायनस कटले, म्हणजेच x प्लस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 4. इथं काय झालं, आपण हा मायनस घ्यायच्या जागी प्लस घेतलो होतो, आणि हा काय मायनस काय येते? 57 मधून 49 गेले, मोठ्या संख्येचा चिन्ह मायनस. मग इक्वेशन 3 आणि 4 मध्ये जर बघायला गेल्या तर इथं x आहे, इथं x आहे, y आहे, y कोएफिशिएंट 1 1 आहे, सिंपल फॉर्म आहे, आणि इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. म्हणजे ऍडिंग इक्वेशन कोणतं? ऍडिंग इक्वेशन 3 and 4. राईट. 3 काय आहे? x मायनस y इज इक्वल टू 4 आणि x प्लस y इज इक्वल टू 10. मग ऍडिशन करायला चिन्ह बदलत नाहीत, y गेट कॅन्सल, x प्लस x 2x, 10 प्लस 4 14. 2 मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर डिव्हिजन, x इज इक्वल टू 14/2. 2 7 14, x इज इक्वल टू 7. राईट. मग x बरोबर 7 आलं तर आपण इक्वेशन 4 आहेत कुठं पण ठेवू शकते, आपण सिंपल फॉर्म असले तिथं बघू. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन कशात मित्रांनो? 3. राईट. 3 काय? x मायनस वाय इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू किती? 7 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू 4. प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस वाय इज इक्वल टू -3. मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे y इज इक्वल टू किती? 3. राईट. मग y इज इक्वल टू 3. सोल्युशन कसं येते? सोल्युशन इज इक्वल टू x, y. x ची व्हॅल्यू 7, y ची व्हॅल्यू 3. राईट. इथं थोडं गडबड झालं. हा 57 मायनस 49 झालं, मग 8 येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, हे थोडं मिस्टेक झालं इथं. मग आपली व्हॅल्यू आलेली आहे. तुम्हाला जर काय अडचण असतील याच्यावर, ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर योग्य ते व्हिडिओ बनवेन. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.